पहिला शब्द आहे पायावर चित्त जाण्यासाठी स्वीकार. देवाला स्वीकारून घ्या नित्य. मग महाराज नुसतं स्वीकारलं झालं बस हम तुम्हारे तुम हमारे? हा नाही, स्वीकार म्हणून होणार नाही. श्रोतेजनो, माझा दुसरा शब्द लक्षात ठेवा, सेवा. या चरणांची सेवा करावी लागेल. मग भगवंताच्या चरणाची सेवा, तर तिथं काही आमच्या जवळ नाही की पाय दाबावे लागतील. नाही, चरण सेवा या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याचा महिमा, त्या चरणांचा महिमा आमच्या कानाने ऐकणं, चरणांचा महिमा वर्णन करणं, चंद्राच्या त्या चरणांच्या दर्शनासाठी एखाद्या चकोराने चंद्रासाठी आतुर राहावं तशा पद्धतीने आतुर राहणं आणि भगवंताची जेही काही कथा असेल ते असेल ते ऐकून. म्हणून तुम्ही नीट ऐका, एवढ्या वर्षापासून माझी भागवत कथा ऐकतात. ज्या वेळेला कथा माझी पूर्ण होते त्यावेळेला माझं शेवटचं वाक्य नीट ऐका, आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून कथेला विराम देऊया. कितने 32 वर्षापासूनचं माझं वाक्य आहे, चरणी समर्पित करूया. सेवा शब्दाचा अर्थ आहे तुझं कर्म समर्पित कर. तूने जो भी कुछ किया है, देवाला प्रार्थना करून सांगा की भगवान सारं करणारा तू आहे, माझ्या हातून जे काही झालंय ते तुला समर्पित आहे. इतक्या दिवसापासून माझा सुरुवातीला माझा शब्द असतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल कृपानिधय द्वारकाधीश यांना प्रणिपात करून श्रीमद भागवत कथेच्या प्रथम पुष्पाला समर्पित करूया. तेव्हा मी चरण नाही बोलत, तेव्हा चरण नाही बोलत, त्यावेळेला आम्ही देवाचं वर्णन करतो. तू अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे म्हणजे मूर्ती तयार करतो, मग त्या मूर्तीपुढे भागवत करतो आणि शेवटच्या शब्दामध्ये सांगतो की तुझ्या चरणी समर्पित आहे. अनंत कोटी, अनंत शब्द वरून सुरू होतो तर शेवट पायापर्यंत येतो. माझी कथा या 2 वाक्यांमध्ये बंदिस्त असते. याला चरण सेवा असं म्हणतात की मी तुला समर्पित. मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, हे श्याम मुरली वाले. इथे सुद्धा चरण शब्द येतोय. मग सेवेचं उदाहरण कोण? स्वीकारचं उदाहरण जर भरत असेल तर सेवेचं उदाहरण हनुमानजी महाराज आहे. राम काज करिबे को आतुर. काय सेवा केली आहे प्रभू रामचंद्रांची. काय पगार घेत होते हनुमान, काय पगार घेत होते? सेवक शब्द दिलेला आहे. नवे नवे रामाचा दास आहे मी, त्याच्याही पेक्षा जास्त म्हणतात मी दासानुदास आहे, मी चरणरजाचा दास आहे. म्हणून देवाच्या पायावर चित्त जाणं हे इतकं सोपं नाही. आमचं चित्त, बरेच लोक सांगतात की बा चित्त भंग होत. नाही झालं तुकारामांचं चित्तभंग, नाही झालं ज्ञानोबांचं चित्तभंग. चित्तभंग होत नाही याचा अर्थ त्यांनी चित्त समर्पित केलेलं आहे. जसं गोपींनी कृष्णाचा पायी केलं होतं आणि म्हटलंय की कृष्णा, अरे आम्हाला काही 10-12 मन नाही आहेत की एक मन तुला देऊन एक मन दुसऱ्याला देऊ. ते काही आपल्यासारखं प्रेम करणारे लोक नव्हते. चांद चांदनी से होता है लच्छे लच्छे, अरे तू नहीं तो क्या तेरे से भी अच्छे अच्छे. मुझे अपने ही रंग में रंग ले मेरे यार सावरे, मुझे अपने ही रंग में रंग ले मेरे यार सावरे, मुझे अपने ही रंग में रंग ले मेरे यार सावरे, अपने रंग में रंग ले मेरे
चित्ताला समर्पित केल्यानंतरचं जे प्रेम आहे ते प्रेम वृद्धंगित होण्यासाठी स्वीकार नंतर सेवा, अखंड प्रेम. हे आपलं प्रेम नका समजू, प्रेम शब्दाला बदनाम केलं. एक माणूस देवपूरचाच होता मला वाटतं. तो एक दिवशी उठला आणि सकाळी आधी थंडी पड राहिली, सकाळी 7 वाजेला तो गॅलरीवर जायला लागला, वरती स्लॅपवर. बाई म्हणे अहो कोणती दिन फिरायला घ्या नाही, काही नाही. बरं फिरायला गेलं तर असं गेलं पाहिजे ना गॅलरीवर, कशासाठी जात असं 7 वाजेला. बाईने विचारलं, म्हणलं का हो, का बरं जायला ना गॅलरीवर? तो म्हणे मी रातलेच पुस्तक वाचत की सकाळचं कोवळं ऊन जर आपल्यावर पडलं तर डी जीवनसत्व वाढतं. बाई म्हणे या तुम्ही ज्या डी जीवनसत्व देखाल जायला ना ती दिवाळी करायला जायले 3 दिन नंतर येता होता. वाय प्रेम, तुमले जीवनसत्व भेटाव नाही, दिने दिन चुकाय राहना येता. हे प्रेम नाही आहे. जे प्रेम भगवंताच्या चरणावर करायचं आहे, स्वीकार, सेवा हनुमंतरायाने केली. शब्द 3रा लक्षात ठेवा श्रोतेजनो, भगवंताच्या चरणावर चित्ताला एकाग्र करायचं असेल तर सहजता. भक्तीमध्ये कोणता अवडंबर नको, खूप साधनं पण नकोत, खूप जास्त वेळ. बापरे, माझ्या एका ठिकाणी मुक्काम होता आणि ती बाई सकाळी पूजा करले, मांड्या वाहिले, अवाशात करले आणि जवळजवळ 1.5 तास, अशीच 1.5 घंटा. मला फार बरं वाटलं. म्हणतं बापरे, इथलं ते मनातील बी होत नाही आणि मी करत बी नाही आणि काही गरज बी नाही. 1.5 तास बापरे. 2-3 दिवस झाले मी त्या बाईला म्हणतो आजी मला नमस्कार करले द्या. म्हणे का बरं? म्हटलं तुम्ही 1.5 तास अशा नाशा बटी राहतं, ते बी देवपूजा अर्धा तास आणि मग अशी. महाराज तशी नाही आहे म्हणे, तुम्ही नापुरं देख म्हणे. म्हणतं काय होईल? मी कितला वाजायला उठस म्हणे. म्हणतं 6 वाजायला. पूजा करायला कितला वाजायला पटस? म्हणतं 6:30 वाजायला. मग 6:30 पाहिजे 7 वाजादोरी म्हणे पूजा व्हायच्यास. पण या गुडघा इथला बरा आहे जातं, कोणी उठाडाशिवाय उठता येत नाही व 8 वाजाशिवाय उठत नाही. ती उठाशिवाय मला उठता येत नाही. ती 8 वाजारी येता उतरत मला बघाडे तरी मी उभी करत म्हणा काय उभं राहा. तुमल्या काय वाटलं मी साधना करे? नाही, मी 3 नावली राहतो, उठवा 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 उठवा. वारे साधना, सहजता. जेवढं शरीर साथ देईल, जेवढं सहजता असली पाहिजे श्रोतेनो. आणि या सहजतेचं उदाहरण जर कोणी असेल तर माता शबरी आहे. काय केलं शबरीने? सकाळी फुलं आणावी, अंगणात टाकावी, बोरा आणावी, ठेवून द्यावी, दरवाजाच्या एका कडेला बसावं आणि आपला असा हात करावा, माझा राम. किती प्रसिद्ध झालंय ते गाणं आता, राम आएंगे. शांतपणे गायला गेलंय. राम आए मेरे झोपड़ी के भाग, राम आएंगे, राम आएंगे. 5 वाजायला ऑफिस सुटस, बाई बरोबर 5:15 गाणं लाई देस. राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. 6 वाजे बरोबर राम येईल. राम आएंगे. भाई ने गाना मेरे झोपड़ी के भाग, राम आएंगे. एक लक्ष द्या श्रोतेजनो, शबरीने जी भक्ती केलेली आहे हिला सहजता म्हणतात. सहज फुलं आणावी, ठेवावी, काही कोणत्या प्रकारचा वितंड नाही, काही नाही, कुछ भी लिखा नाही है. फक्त मनामध्ये एकच. तिने केलं काय? तिने एवढंच केलं, फक्त पायापाशी चित्त. अभंग. शबरी सवार रास्ता
आएंगे राम जी शबरी सवार रास्ता आएंगे राम जी मेरा भी धन्य जीवन बनाएंगे राम जी शबरी सवार रास्ता आएंगे राम जी गलियों में बेर बागों से चुन चुन मिला रही गलियों में बेर बागों से चुन चुन के ला रही खट्टे हो जाए मीठे आएंगे राम जी शबरी सवार रास्ता आएंगे राम जी शबरी सवारे रास्ता आएंगे राम जी. शबरीने जी भक्ती भगवंताच्या चरणावर चित्त दिलेलं आहे सहजता कोई जागा नाही स्वीकार सेवा सहजता शब्द लक्षात ठेवा देवाचा पायावर चित्त एकाग्र करणं आणि त्याला आणखीन एक चौथा शब्द लक्षात ठेवा स्नेह बहुत प्रेम करना जसं गोपींनी केलं गाना पडेगा धुलिया वालों के लिए की गोपींचं प्रेम काय आहे तुझ्यासाठी केली एकादशी तुझ्यासाठी राहिली उपवासी कृष्णा क्या प्रेम को बताया है मुळीच नवतरे कान्हा माझ्या मना मुळीच नवतरे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मी वनात रे कान्हा तुझ्यासाठी आले मी वनात हो मुळीच नवतरे कान्हा माझ्या मना हो मुळीच नवतरे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मी वनात रे कान्हा तुझ्यासाठी आले मी वनात हंसते रहो नाचते रहो तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार हो तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार हो तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडला संसार हो मुरली वाजवी गाना कुंजवना मुरली वाजवी गाना कुंजवना तुझ्यासाठी हो तुझ्यासाठी हो
चरणावर, भगवंताच्या चरणावर गोपींचा एक भाव आहे. त्या भावाचं नाव आहे स्नेहभाव. बहुत प्रेम किया गोपी ने. विचारलं गोपींना, कृष्णावर तुमचं प्रेम कसं आहे? तर गोपींनी एकच उत्तर दिलं श्रोतेजनो, फक्त आणि फक्त मुकरस स्वादनवत. नारदीय भक्ती सूत्रामध्ये जे 84 सूत्र आहे, एक सूत्र आहे, मुक्या माणसाला जर मोहनथाळ खायला दिला तो कसं वर्णन करेल? त्याला दिला मोहनथाळ. राजूभाऊकडे जेवण होत आहे आणि राजूभाऊने मोहनथाळ वाढला. त्याला समजून राहिलंय मोहनथाळची चव चांगली आहे, मोहनथाळ गोड आहे. कोणातरी लगीनना टेंडर नाही, त्याला पोट समजी राहिलं. पण मुकरस स्वादनवत, पण तोंडाने बोलता येत नाही. मुका येत. त्याला विचारलं मोहनथाळ कसा? नाही, सुंदर नाही आहे मोहनथाळ. तशा सुंदर नाही हो. मग त्याने सांगितलं चव चांगली होती, आम्हाला सांग फक्त मोहनथाळ कसं. मुका माणूस मोहनथाळचं वर्णन शब्दाने करू शकत नाही, तसं गोपींनी केलेला स्नेह भगवंताच्या चरणावर गोपी म्हणाले आम्ही शब्दाने वर्णन करू शकत नाही. मग ही क्रिया ज्याच्या जीवनामध्ये घडली त्याचं चित्त भगवंताच्या चरणावर एकत्रित होतं आणि त्याला भगवंताची भेट नाही, भेटी घडतात. भेट. एक वृंदावन के कहानी कहत रहता था. वृंदावनला एका पिंपळाच्या झाडाखाली एक पागल राहत होता. अंगावर धड कपडे नाही, असं काहीतरी पांघरलेलं, चिंध्या झालेल्या, पाय लांब करायचा, असा बसायचा, तोंड पुसायचा, उभं राहण्याची स्टाईल अशी विचित्र. हे वृंदावन की घटना आहे. बसायचं. त्याला कोणीतरी खायला देऊन जायचं. त्याच्या समोर एक ॲल्युमिनियमची ताटली होती, त्याच्यात टाकून जायचं. त्या ताटलीत टाकल्यानंतर तो ज्या ताटलीमध्ये तो पदार्थ खायचा त्याच ताटलीमध्ये गल्लीतले कुत्रे पण खात होते. याद रखना, ये वृंदावन की सत्य कथा आहे. तिथे खायचं, पडायचा. एक वेळा घटना अशी घडली की एका महाराजांची कथा त्या पिंपळाच्या झाडाजवळच मोठ्या मैदानात होती. आणि हा जो पागल होता हा उठून तिथपर्यंत जायचा आणि कथा ऐकायचा. महाराज कथा करायचे. तो जेव्हा कृष्णचरित्र सुरू व्हायचं श्रोतेजनो भागवतामध्ये आणि कृष्णाबद्दल महाराज बोलायचे तर त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालायच्या आणि महाराजांचं लक्ष व्यासपीठ. याद में रोता है और जो कृष्ण का नाम लेके रोता है वो कुछ तो भी छुपाता है. ये पागल नहीं है. महाराजांच्या लक्षात आलं ये पागल नाही. तो पुन्हा गेला पिंपळाच्या झाडाखाली आपला तसाच. आणि पहाटे 5 वाजेला एकटा मी पायी फिरायला जातो असं म्हणून ते कथाकार महाराज निघाले आणि त्या पागल जवळ जाऊन बसले, हात जोडले. त्याने ओळखलं की हे महाराज आहेत. त्याला डायरेक्ट प्रश्न केला, महाराज जी सबके साथ में छुपाना लेकिन मेरे साथ में बातें करना, बताओ कितने दिन से पड़े. कधी न बोलणारा माणूस महाराजांकडे पाहतो. बेटा 36 साल हो गए यही पड़ा हो. बोले मैंने पहचान लिया, आप सही बताइए क्या कृष्ण आपसे मिला है. तो रड़ाई लगला, वो मिला है इसीलिए तो ये दशा है. बोले कैसे मिला है. तो त्या पागल ने उत्तर दिलं, जैसे तू मुझसे बातें कर रहा है वैसे बातें करके चला गया.
ही वृंदावनची घटना आहे श्रोतेजनो. आणि त्याने त्या महाराजांना शपथ टाकून दिली, जोपर्यंत हा देह पिंपळाच्या झाडाखाली आहे तोपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. जब मैं मर जाऊं तो फिर किसी से कहना कि कोई पागल बाबा यहाँ था. खरंच झालं. केवळ 15 दिवसांनी ती व्यक्ती मेली. म्युन्सिपाल्टीचे लोक आले, प्रेत उचललं आणि यमुनेमध्ये फेकून दिलं. मग महाराजांनी पुढच्या कथेत सांगितलं की वो पागल बाबा जिसे कृष्ण बात करके गया था. आताची घडलेली घटना आहे. हे आपण ऐकूनच कसं वाटतं. ज्यांनी अनुभवलं, वो पागल नाही होगा तो क्या होगा शुद्ध. अरे एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतात नाही, ती मुलगी दुसऱ्याशी लग्न करून घेते तरी अहो पागल होई जा. दिल टूट गया तू पड रे थंडी नारी. नीट ऐका श्रोते, हो पागल बाबा. म्हणून मेरा दिल तो दीवाना हो गया, मेरा दिल दीवाना हो गया, याला स्नेह म्हणतात श्रोते. देवाचा पायावर चित्त वाहणे याचा अर्थ काय. सेवा करा, सहजता ठेवा, स्नेह ठेवा, स्वीकार करा. आणि 5वा शब्द लक्षात ठेवा, भगवंताच्या कथेशी, कीर्तनाशी, त्या चरणाशी स्वतःची संवेदना ठेवा. आज ही संवेदना संपत चालली आहे. अनेक लोक म्हणतात की इमोशनल मत होना, इमोशनल मत होना. बिलकुल नाही. मी मानतो इमोशनल नसेल तर हृदय पवित्र होणार नाही. डोळ्यातून पाणी येत नसेल तर भक्ती वाहून निघणार नाही. देवाजवळ संवेदना असली पाहिजे, गुरुजवळ संवेदना असली पाहिजे. आपल्याला इमोशनल करून कोणाला ब्लॅकमेलिंग नाही करायचं. वो भगवान के साथ में थोडी उसकी संवेदना. त्याची कथा ऐकताना, ते भाव ऐकताना श्रोतेजनो, हा काय झालं.